ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवाडा भोगने ते भाडा संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालो तयमारी भारा वाहो हा संसार देव पायी वाहो हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनिद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग करो प्रथम मन माना पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम मन मन पांडुरंग करो प्रथम मन माना है पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम मन मन पांडुरंग करो प्रथम मन
मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्रय जानाने देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शिव भोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरा शिगावीच्या भूमीवरती हो संत गजानन योगी येती शिगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती घेती समाधी ऋषी पंचमीला गहिवर लागा भारा मंदिरी कडस बोलला शिगावी मंदिरा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदे पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय श्री संत गजानन महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवपात निवडलेला हा अभंग एकचयावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि भक्तीचं महत्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया आपल्याला सांगतात की संसाराचे प्रेम देवाकडे वळवावे हीच थोर भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडते आणि त्या भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेले आहे ना दादा अरे ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे आणि आपण जर समाधान नाही मानलं आपण जर उद्वेगच करीत बसलो ना महाराज तर मग आपल्या वाटेला सुद्धा दुःख येणार आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्व संचिताचे फळ आहे पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की एवढा सारा खटाटोप करण्यापेक्षा आपण काय करूया की हा जो सर्व संसाराचा बोजा आहे हा प्रपंचाचा जो भार आहे तो आपण देवावरच टाकूया आणि हा सर्व संसार ते देवाच्या चरणारविंदावरती अर्पण करूया हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचा म्हणजे भावार्थ सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या पुण्य पावन असलेल्या चंदन सावरगाव या गावामध्ये अगदी प्रतिवर्षाप्रमाणे आहे ना चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तना सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि
शिव महापुराण कथा सोहळा बरं का. आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या शिव महापुराण कथेचं रसपान करीत आहात, असे परम आदरणीय हरिभक्त पारायण आमचे प्रमोद महाराज पवार, त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मला कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. आता या ठिकाणी मला सर्वांचं नाव माहिती नाही बरं का. सर्व त्या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांच्याच वतीने बरं का, तरुण मंडळ असेल, अगदी वयानं, ज्ञानानं, तपानं, अधिकारानं, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आता सर्वांचं नाव या ठिकाणी मला माहिती नाही बरं का. म्हणून सर्व ग्रामस्थांच्याच वतीने या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते. की धन्य मी मानेन फुले संचिता, किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही. बघा, वस्तुस्थितीनं तुम्ही सर्व ग्रामस्थांनी अगदी सुंदर नियोजन केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकरता वाजवा. फार सुंदर, फार सुंदर बरं का. कारण ऐका ना मायबाप, नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल असं नाही माऊली. कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल सप्ताहाचंच नियोजन करायचं आहे, तर मग त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावे, अगदी वस्तुस्थितीने हे ज्ञान नियोजक कमिटीला आहे, आमच्या महाराजांना आहे. खरंच फार सुंदर नियोजन केलेलं आहे बरं का. मृदंगाची सुंदर अशी साथ देण्याकरिता मृदंगाचे बादशहा, मृदंग सम्राट, की महाराष्ट्रामध्ये ज्यांची फार मोठी ख्याती आहे, असे हरिभक्त पारायण आमचे भरत अण्णा दादा बरं का. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज पठाडे बरं का. अगदी दोन्ही बंधुराज साथीला आहेत. आणि गायनाची सुंदर अशी साथ देण्याकरता आमचे हरिभक्त पारायण काय महाराज, विठ्ठल मामा, त्यानंतर आदरणीय सांजेकर गुरुजी, आणि सर्व आमचे टाळकरी बंधू बरं का. सुंदर वातावरण आहे बरं का. आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम जे करत आहेत असे आमच्या सोबत आलेले आमचे बंधुराज गणेश दादा, की ज्यांचं ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल आहे, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. विठ्ठला आणि ऐकणारे श्रोते हे हुशार आहेत बरं का. भाग्यवान तुम्ही या ठिकाणी आहात की तुम्ही कीर्तनाला येता, कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट जाते हैं. ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. आणि ऐका, आपला हा भारत देश अतिशय पवित्र आणि पावन देश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला कित्येक वर्षांपासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे. पवित्र ते कोड पवन तो देश, जेथे हरीची दास जन्मा घेते. तर बघा, हाच तो आपला भारत देश आहे, की या भारत देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, साने गुरुजी, भारतरत्न लता मंगेशकर, असे हे थोर रत्न होऊन गेले. संतांमध्ये जर बघितलं
तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदी करून अखिल संत मांदियाडी या भारत देशामध्ये होऊन गेली. म्हणून तर म्हणावंसं वाटतं ना, आणि या भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलासारखे जाऊ नाही, रावणासारखा शत्रू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावडे इतका धूर्त नाही, काजळ इतका काना नाही, लोणी इतका मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो मायबाप याचा आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे. काय या भारताचं वैशिष्ट्य सांगावं तुम्हाला? अरे या भारताचं एवढं वैशिष्ट्य की इथे सर्वांना आदराने, सन्मानाने, प्रतिष्ठेने, आदराने वागवल्या जातं. आणि इथे माणसांना आदर दिला जातो, नवल नाही मायबाप. पण येथील नद्यांना सुद्धा आम्ही काय म्हणतो हो? गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, तापी, पूर्णा, माता, बरोबर ना? इतना आदर नदियों को जहाँ माता कह के बुलाते हैं, इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया, ए सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. अयोध्या वैराग्य भूमी, द्वारका कर्मभूमी आणि महाराष्ट्र संतों की भूमी. उत्तर प्रदेशात उत्तराखंडामध्ये जर तुम्ही गेलात मायबाप, तुम्हाला जागोजागी बोर्ड लागलेले दिसतात, देवभूमी में आपका स्वागत है. मी तर असं म्हणते, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावांमध्ये बोर्ड लागायला पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. आणि संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात, हा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे. अरे हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिनका पग पगारते, आसाम गुजरात जिसकी भुजा है, महाराष्ट्र जिसकी आत्मा है, ये हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नाही, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. आणि या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. हाच तो भारत देश आहे, महाराष्ट्राची माती आहे की या भूमीमध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया होऊन गेले. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो. घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, जाने के ना हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ समर्थ. आणि त्याच तुकोबारायांचा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे. बघा, तुकोबाराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. उपदेश तरी कुणी करावा हो? तर ज्या व्यक्तीचा अधिकार असेल त्याने उपदेश करावा. आता उपदेश करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार तरी कसा असला पाहिजे? तर उपदेश करणारा जो व्यक्ती आहे ना, आणि तो जो उपदेश करतो आहे त्या उपदेशाचा त्याला स्वतःला अनुभव असला पाहिजे. कारण कुणी जर विचारलं, काय हो तुम्ही आम्हाला हा जो उपदेश करीत आहात
याचा तुम्हाला स्वतःला अनुभव आहे का, असे जर कुणी विचारले ना, तर त्याला त्याचा अनुभव व्यवस्थित सांगता आला पाहिजे. बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतो. काय हो त्यांचं नाव? आत्मदेवजी महाराज, बरोबर. आणि गोकर्णाचे वडील आत्मदेवजी महाराज गोकर्णजी महाराजांचा उपदेश ऐकतात. याचा अर्थ असा आहे, चांगला जर उपदेश असेल तर तो ऐकावा, मग तो कुणाचा का असेना, पण तो ऐकावा. कारण चांगला उपदेश हा माणसाचं कल्याणच करत असतो बरं का. घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की घरामध्ये जी जाणकार माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांचं माणसाने ऐकलं पाहिजे गड्या. पण आजकालची तरुण पिढी कुणाचं ऐकायला नको म्हणते हो माऊली, कुणाचंच ऐकायला नको म्हणते. बघा, एकदा काय झालं, एका 25 वर्षाच्या तरुणाचं लग्न फिक्स झालं. मग त्याचे 10-15 मित्र त्याच्या भोवती गोळा झाली आणि म्हणू लागले, हे बघ बंटी, तुझ्या लग्नामध्ये आपण एकही म्हातारा न्यायचं नाही. अरे अजिबात न्यायचं नाही म्हातारा. काय रे म्हणे, ती म्हातारी माणसं काही नाचू देत नाहीत, पिऊ देत नाहीत, एन्जॉय वगैरे काही करू देत नाही, न्यायचंच नाही म्हातारा. पण नवरदेवाचा जो भाऊ होता तो म्हणू लागला, अरे बंटी, कुणी नसलं तरी चालेल बाबा, पण आपण एखादा अनुभवी व्यक्ती आपल्या सोबत घेऊया, आपण आपल्या काकाजींना सोबत घेऊया. आणि म्हणून काकाजींना सोबत घेतलं आणि ही सगळी मंडळी नवरदेवासहित त्याची मित्रमंडळ लग्न मंडपामध्ये गेले. काकाजींना गाडीमध्येच बसून ठेवलं. वधू पक्षातील लोकांनी बघितलं, काय हो म्हणे, बाळूभाऊ हे सगळे तरुणच मुलं दिसतात, आपल्यासारखे म्हातारे तर काही दिसत नाही, म्हाताऱ्यांचं काही नामोनिशान नाही, चला परीक्षा घेऊया आता आपण यांची. मग एक 95 वर्षाचे म्हातारे आजोबा, रामभाऊ त्यांचं नाव, अगदी डोळ्याला चष्मा, हातात काठी टेकवत त्या मुलांजवळ गेले आणि त्या मुलांना म्हणू लागले, काय रे मुलांनो, आलात? हो आबाजी आलोय. आमची मुलगी नेण्यासाठी आलात? हो, तुमची मुलगीच नेण्यासाठी आलोय. बरं मुलांनो, आंदण सुद्धा नेणार ना आबाजी, काळजी करू नका, तो ट्रक उभा आहे, अगदी गच्च भरून आंदण नेणार. बरं मुलांनो, आम्ही तुम्हाला हुंड्यामध्ये 10 एकर जमीन दिली, जमीन ती सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत नेता आली पाहिजे. आणि ती जर तुम्हाला तुमच्या सोबत नेता येत नसेल, आम्ही तुमच्या सोबत आमच्या मुलीला पाठवणार. आता काय उतरली ना यांची. रामभाऊ, जमीन कशी न्यायची, त्या मुलांना फार विचार त्या ठिकाणी. त्या वेळेला नवरदेवाचा भाऊ म्हणाला की अरे मुलांनो, याचं उत्तर आपल्याला नाही जमायचं, आणि आपल्या काकाजींना बोलवू. काकाजींना बोलवण्यात आलं. शांभाऊ त्यांचं नाव. शांभाऊ रामभाऊंना म्हणतात, रामभाऊ, ओ रामभाऊ, तुमच्या जशा काही अटी आहेत ना, तशा माझ्या सुद्धा काही अटी आहेत. बोला ना शांभाऊ, काय तुमच्या अटी? हे बघा, तुमची ही मुलगी जशी मंडपात दिसते ना, हे तुम्ही जसं आंदण या मंडपामध्ये ठेवलेलं आहे ना, तशी तुम्ही आमच्या मुलांना हुंड्यामध्ये जी 10 एकर जमीन दिली ना, जमीन ती सुद्धा तुम्ही या मंडपामध्ये घेऊन या. ती आम्ही आमच्या सोबत घेऊन जायला तयार आहे. आला ना अनुभवी कामी चंदन सावरगावकर. म्हणून अनुभवी माणसाचं माणसाने ऐकलं पाहिजे गड्या. तुकोबारायांना अनुभव असल्या कारणानं तुकोबाराय आपल्याला उपदेश करता, बाबा त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत, आणि ज्यांचे उपकार माणसावरती असतात ना, त्यांचे उपकार माणसाने कधीही विसरायचे नसतात. तसं तर परमार्थ असंही म्हणत असतो, अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करायचा असतो बरं का. अरे एखाद्याने जरी आपला द्वेष केला, करू द्या, आपण त्याचा द्वेष करायचा नाही, इथपर्यंत परोपकार थांबत नाही. तर प्रसंगी त्या द्वेष करणाऱ्याला सुद्धा मदत करणे याला परोपकार म्हणतात. बघा चंदन सावरगावकर, तुमची जर कुणी वैयक्तिक निंदा केली, तुम्हाला जर कुणी त्रास दिला सज्जनांनो, माय बापांनो, तर आपण काय करायचं, त्या व्यक्तीच्या नावाची रेघ पाण्यावर, हवेवर,
वाळूवर अशी ओढून ठेवायची. पाण्यावरची रेघ, वाळूवरची रेघ, हवेवरची रेघ दिसत असते ना. झोपले का काय दिसत असते ना, नाही ना. पण तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल गड्या, आणि ज्याने तुमच्यावरती उपकार केलाय ना दादा, उपकार, त्या व्यक्तीच्या नावाची रेघ संगमरवरी दगडावर कोरून ठेवायची. याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीने आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या व्यक्तीचे उपकार कधी विसरायचे नसतात. पण आपलं असं झालंय माऊली, विसरतो नवल नाही मायबाप, पण ज्या आई वडिलांनी आपल्याकरिता हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं त्या आई वडिलांचे उपकार आपण विसरतो. आणि एक दिवस म्हणतो त्या आई वडिलांना, हो आई बाबा काय केलंय माझ्याकरता, मला तुम्ही सांगा हो. एवढे उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती असतात बरं का मुलांनो. आणि तरी सुद्धा जर ही मुलं आपल्या आई वडिलांवरती परत फिरत असतील ना, तर मला तरी असं वाटतं की त्यांनी कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकले ना तरी काही उपयोग होणार नाही. अरे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आपलं असं झालंय तरुणांनो, अरे 4 तांदूळ डोक्यावर पडले आणि बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे. मातृदेव भवा, पितृदेव भवा, आचार्य देव भवा, अतिथी देव भवा, अशी म्हणणारी आपली ही संस्कृती. आणि आज आपलेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारे जर कोण असतील ना तर ते आहेत आई वडील. बाळा, ए बाळा जेवलास का नाही रे असं म्हणणारे जर कोण असतील ना तर ते आहेत आई वडील. पण आपलं कसं आहे सांगू का तुम्हाला, जोपर्यंत आई वडील असतात ना रे दादा तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि गेल्यावर परत मिळत नाहीत. एकदा ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल रे दादा, पण माती आड गेलेले आई वडील परत कधीच दिसू शकत नाही. आणि मग नंतर रडून काही उपयोग होत नाही बरं का. की कशाला गेला आई बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या बाळाला. मला जर कुणी विचारलं ना का सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण आहे, मी सांगेल त्याला, अरे दादा ज्याला आई वडील आहेत ना रे तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, तर ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा तो नालायक आहे, तो नालायक आहे. बघा आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता त्यांना घर नाही दिलं तरी चालेल, पैसा प्रॉपर्टी संपत्ती इष्टे दागदागिने काहीच नका देऊ, फक्त 2 शब्द का होईना आपल्या आई वडिलांसोबत प्रेमाने बोलावे लागतात. पण आपली मुलं ते सुद्धा करत नाही बरं का. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फार सारी संपत्ती कमावली, शेती वाडी गाडी बंगला, पण तुमचे आई वडील दुःखी असतील ना तर तुमच्या संपत्तीचा, तुमच्या प्रॉपर्टीचा, तुमच्या इस्टेटीचा काही उपयोग होत नाही बरं का. माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार सारी कमाई है, ए लाख नहीं ये खाक है, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को
निष्ठाने आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला जीवनामध्ये स्वतंत्र देवाची भक्ती करण्याची गरज पडणार नाही. कारण आई वडिलांचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत, तसे ते देवाचे सुद्धा उपकार आपल्यावरती आहेत. कारण एखाद्या वेळेला म्हणूया आपण की आम्हाला हे शरीर आमच्या आई वडिलांनी दिले, परंतु हे इंद्रिय देणारा कुणीतरी असेल ना. दिले हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जनसी जोडती नारायण, देणे तुझोरती नारायण, दास जीवपण भवरोगा, दास जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन, जोडती नारायण, दास जीवपण भवरोगा. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे तुझोरती नारायण, दास जीवपण देणाऱ्याचे उपकार मानता ना तुम्ही माय बाप, मानता ना. मग देणाऱ्याने आपल्याला हे इंद्रिय दिले आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी सगळ्यांचं नाक, हात, पाय, कान, डोळे. पण एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यासारखा. मग एवढे उपकार त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती आहेत. मग आपण तरी काय केलं पाहिजे हो? त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. कारण देवा भावाचा केला, देवा भावाचा केला, देवा देवा भावाचा केला. हाची गोष्ट तयारा, हाची गोष्ट तयारा, हाची गोष्ट तयारा, हाची गोष्ट तयारा. देवा बाबाचा केला, देवा बाबाचा केला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. मग आता काही लोक म्हणतील ताई ठीक आहे, देव भावाचा भोकेला करूया आम्ही भक्ती, पण ताई आम्ही काय काय करायचं? भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करो, सांगा काय करू,
काय करायचं थाईचा पैसाने करा एक चित्त 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 आवडी अनंत आडवावा आवडी अनंत आडवावा आवडी अनंत आडवावा आवडी अनंत आडवावा नलगतीचा याचा देवनंतरा नलगतीचा याचा देवनंतरा नलगतीचा याचा देवनंतरा नलगतीचा याचा देवनंतरा आवडी अनंत आळवा आवडी अनंत आळवा आवडी अनंत आळवा आवडी अनंत आळवा बरं का आता काही लोक म्हणतील मग ठीक आहे ताई आम्ही करूया भक्ती पण ताई भक्ती तरी कोणती करायची तर तुकोबाराय सांगतात बाबा देवाला आवडणारी भक्ती करायची आता काही लोक म्हणतील ताई मग देवाला आवडणारी भक्ती कोणती तर त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात एची थोर भक्ती आवडती देवा 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 संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची विले आनंद
अभंगाच्या प्रथम ज्यांना सांगता ह्याची थोर भक्ती याचा अर्थ मोठी भक्ती आणि त्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती. केवळ देवपूजा करणे, व्रतवैकल्य करणे म्हणजे भक्ती नाही बरं का महिला मंडळ. कारण देवपूजा तुम्ही करीत आहात, व्रतवैकल्य आपण करीत आहात, पण हे सर्व करीत असताना जर तुमची त्या देवावरती श्रद्धा नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर तुमच्या देवपूजेचा, तुमच्या व्रतवैकल्याचा काही उपयोग होत नाही बरं का. बघा, एक वेळचा प्रसंग असता की एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला माळ जप करत आहे. रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं ते मांडणार. तेवढ्या त्या मनुष्याने काय केलं बरं का, ते माळजप सोडून दिली, ती माळच घेतली, त्या मांजराला मारून फेकली. आता हे काही भक्ती आहे का हो. बघा, एक मनुष्य पहाटेच्याच वेळेला देवाच्या मंदिरामध्ये गेला, देवाची पूजा अर्चना करतोय. त्याने देवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चप्पल काढून ठेवलेली आहे आणि ती पूजा अर्चना करीत असताना त्याचं लक्ष जे आहे, त्याचं चित्त जे आहे ते मात्र त्याच्या चप्पल मध्ये आहे की अरे, आपण तर देवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चप्पल काढून ठेवली, कोणी नेणार तर नाही ना. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटत नाही ना, झोपले का काय वाटत नाही ना. आता ही काय भक्ती आहे का माऊली, ही का भक्ती खारी पडत मना बाहेरी, ही का भक्ती खारी पडत मना बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, देह देवा पुढे, देह देवा पुढे हात जोड्या करी, हे का भक्ती खाली पडत मना बाहेरी. मग भक्ती तरी कशाला म्हणतात तर रामायणातील सुंदर प्रसंग. भगवान श्री राम प्रभू सुखासीनी बसलेले असताना भगवान श्री रामांना लखनजींनी 5 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला ज्ञान कशाला म्हणतात, दुसरा प्रश्न विचारला वैराग्य कशाला म्हणतात, तिसरा प्रश्न विचारला माया कशाला म्हणतात, चौथा प्रश्न जीव कशाला म्हणतात आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा ज्ञान तरी कशाला म्हणतात. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगता अरे लखन सोपं आहे, सर्व ठिकाणी ब्रह्मपाणी याला ज्ञान म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात, सर्व भोगांना काक विष्टेप्रमाणे मानणी याला वैराग्य म्हणतात. माया कशाला म्हणतात, मी आणि माझं एवढंच जाणणं याला माया म्हणतात. जीव कशाला म्हणतात, जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा भक्ती तरी कशाला म्हणावं. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगता अरे लखन सोपं आहे बाबा, अरे जे माझ्यासाठी केल्या जाते ना ती भक्ती. मग यशोदा मैया कौशल्या मैया कान जरी पकडत असेल ना रे लखन, पण त्याच्यात जर माझी प्रसन्नता असेल तर ती माझी भक्ती आहे. आता ही काय भक्ती आहे गो, आम्ही वारिक वारिक करू हजामता वारिक, लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हारी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई हे सुद्धा माझी भक्ती आहे बरं का लखन, कारण मी आणि प्रसन्न होत असतो. बघा भक्तीबद्दल बोलत असताना मी तुम्हाला सांगेल चंदनगड सावरगाववासियांनो की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची भक्ती भगवंताला आवडली. वैरागी रागरसिक जगद्गुरु जगदंते तुकोबरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. संत नामदेवरायांची शांतीब्रह्मा एकनाथ महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सर्व संतांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. मग तुम्ही म्हणणार हो सुरेखाताई आमचीच भक्ती त्या भगवान परमात्म्याला का आवडत नाही, वाटत असेल ना तुम्हाला कधी असं. पण मी सांगेल तुम्हाला आपलं कसं आहे सांगू का मायबाप. अरे आपला दिवस बदलला, वार बदलला का आमचा देव बदलतो. सोमवाराला आम्ही शंकराच्या मंदिरात नम शिवाय ओम नम शिवाय हर हर नम शिवाय नम शिवाय नमः शिवाय हर 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 बोले
शिवाय शिवाय सोमवार गेला आता मंगळवाराला, आता जगदंबा माता मंगळवार गेला आणि बुधवाराला पांडुरंगाच्या मंदिरात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 बुधवार गेला विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जयकारे वागेश्वरी ज्योत्स्ने परी कांतीने तुझी ज्योत्स्ने परी
बघा, आज सांगताना अतिशय दुःखद घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे की एवढा सुरेल आवाज आज त्या ठिकाणी पडद्याआड पडलेला आहे बरं का. पण कलाकार जरी या जगातून गेला ना तरी मला असं वाटतं त्यांची कला जी आहे ती मात्र अजरामर राहत असते बरं का. त्या आज जरी आपल्यामध्ये नाहीत तरीही त्यांच्या आवाजाचे ते मंजूळ स्वर नेहमी आपल्या सर्वांच्या कानामध्ये त्या ठिकाणी गुंजन करत राहतील. बघा, शुक्रवार गेल्यानंतर लगेच कोणता वार आला हो? जय बजरंग बली, तोड़ के दुश्मन की नलीन भर दे हमारे झोले. शनिवार गेला आणि आता रविवारला आता आमवाग्या समवाग्या प्रेम नगरावारी सावध होडी भजनी नाग सेवक राखै वाणी. बघा, तुकोबराय म्हणतात की तुम्ही जर असा दिवस बदलून वार बदलून जर देव बदलत असाल तर निश्चित तुमची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख आहे. आणि महाराज म्हणतात की संसारावर जेवढं तुम्ही प्रेम करता, प्रपंचावर जेवढं तुम्ही प्रेम करता, ते प्रेम थोडं कमी करून तुम्ही देवावरती प्रेम करा की संकल्पावी माया संसाराचे. आणि महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याने त्या अनंताने जसे आपल्याला ठेवलेले आहे की ठेविले अनंत तैसे, ज्या परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याला पाहिजे. आता समाधान मानणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे बरं का. भक्तीचे जे प्रकार आहेत, आठवू लाभ यथा संतोषा. बघा, समाधान 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 हे काही एखाद्या व्यक्तीचं नाव नाही किंवा मग बाजारात मिळण्याची वस्तू नाही. नाहीतर तुम्ही गेलात केजला गेलात, बीडला गेलात आणि म्हणणार त्या दुकानदाराला, ओ दादा आम्हाला जरा पावशेरभर समाधान द्या हो, मिळेल का आजोबा? नाही ना. ते आपल्या चित्तामध्ये असावं लागतं बरं का. की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मग आता काही काही आळशी लोक लगेच म्हणतील बरं का, परिस्थितीत ठेवले त्याच परिस्थितीत राहायचे, मग काय दे रे हरी पलंगा बरे. असं काही करू नका बरं का. कष्ट करा, मेहनत करा आणि नंतर मग जे पदरी पडत असेल, यश असेल अपयश असेल, त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना. आणि बघा, याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते की अरे जशी परिस्थिती तुमच्या समोर असेल अगदी त्या परिस्थितीला तुम्ही धैर्याने धाडसाने सामोरे जा. आणि कधी कधी तुमच्या जीवनात असा दिवस येईल तुम्हाला एरोप्लेनने विमानाने प्रवास घडेल, कधी कधी पायी सुद्धा चालावं लागेल बरं का. पण आपण चालत राहायचं, थांबायचं नाही. समयासे सादर भावे समयासे सादर भावे समाधान माना की चित्ते असू द्यावे समाधान. कारण समाधान जर आपण नाही मानलं मायबाप उद्वेगच करीत बसलो तर वाटेला दुःख येणार. आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्व संचिताचे फळ आहे. अभंगाच्या तृतीय चरणात God.
अतिशय सुंदर गायन, अगदी मंत्रमुग्ध करणारा आमच्या दादांचं सुद्धा वादन. काय सुंदर वातावरण आहे बरं का, फार सुंदर. महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगन येते फळ संचिताचे. महाराज म्हणतात की जे भोग आपल्या संचितामध्ये असतील ते भोग मात्र आपल्याला भोगावे लागतात. म्हणून त्या ठिकाणी उद्वेग करायचं, परत माणसाने बसायचं नाही बरं का. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते बघा, फार महत्वाचं आहे की ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवतो ती खरी भक्ती. कारण दुःखामध्ये सगळेच देवाला आठवतात. नको नको ते अट्टहास लोक दुःखाच्या प्रसंगाला करत असतात. पण ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं ना, त्या वेळेला मात्र मनुष्याला देव आठवत नाही, परंतु तो देव आठवावा बरं का. दुःख मी सुमिरण सब करे, सुख मी करी नको, जो सुख में सुमिरन करे, दुःख काही काय. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते बघा, माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात गड्या. कारण केवळ सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही बरं का. आता मी तुम्हाला सज्जनांनो, मायबापांना एक साधा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. मला तुम्ही सांगा, माणूस किती पायाने चालतो हो? किती पायाने? 2 पायाने. चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते, ऐका. ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना ज्या वेळेला आपण आपलं पहिलं पाऊल जमिनीवर टाकतो, त्या वेळेला आपलं दुसरं पाऊल कुठं असतं बोला? हा, वर असतं, हवेत असतं. आणि ज्या वेळेला आपण आपलं दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो, त्यावेळेला पहिलं पाऊल वर असतं बरं का. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो, पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल आपल्याला सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल दुःखाचं टाकायचं आहे, परत सुखाचं, परत दुःखाचं, परत सुखाचं, परत दुःखाचं. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय आपलं चालणं होणार नाही महाराज. आपण जागेवरती उभं राहणार. अरे माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात गड्या. कारण ते आपण केलेल्या कर्माचे फळं असतात बरं का. आणि ती मात्र आपल्याला भोगावे लागतात. बघा, एकदा माझं नगर जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर एक ताई आल्या आणि मला म्हणू लागल्या, हे बघा म्हणे सुरेखा ताई, आम्ही आमच्या जीवनामध्ये फार मोठा परमार्थ केला. ताई सप्ताहाची वर्गणी कधी चुकवली नाही, हरिपाठ कधी चुकवलं नाही, पंढरपूरची वारी चुकवली नाही. पण ताई, एवढं मोठं दुःख आम्हाला भगवान परमात्म्याने द्यावं, आमचा मुलगा भगवान परमात्म्याने ते ऍक्सिडेंट मध्ये न्यावा का, एवढं मोठं दुःख आम्हाला द्यावं का ताई? मी सांगितले त्या ताईला, म्हटलं ताई, भगवान परमात्मा दुःख नाही देत हो, ते तर आपण केलेल्या कर्माची फलप्राप्ती असते बरं का. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले पैसे किती, केले कर्म झाले तेची भोगाले. कर्म कर्म काय जगी जीवनाचे सार, ह्यावे जाणी सत्वर, ऐसे जात कर्म धैर्य फळ देतो ऐसे जात कर्म धैर्य फळ देतो ईश्वर. बघा, कर्म कुणालाच चुकत नाही. आणि एवढे मोठे जगाचे चालक मालक असणारे भगवान श्री रामचंद्र प्रभू, त्यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला बरं का. दशरथ राजांना सुद्धा पुत्र वियोगामध्ये मरावं लागलं की कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोगी पावला. म्हणून तुकोबराय सांगता, बाबा, एवढा सारा खटाटोप करण्यापेक्षा आपण काय करूया, हा सर्व जो भार आहे, प्रपंचाचा जो बोजा आहे, तो देवाच्या चरणावरच टाकूया आणि हा सर्व संसार ते भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती अर्पण करूया. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने घालून तयावरीवा, तुका मने घालून तयावरीवा,
तुका म्हणेला दयावरी तुका म्हणेला
अति जाने महान समान घेरी में आनंद बघा तुकोबरा आपल्या अभंगाच्या शेवटचे चरण सांगतात. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई. ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्यावरती भार टाकला ना मायबाप त्यांचा भार भगवान परमात्म्याने सांभाळला. द्रौपदीताईंनी भगवान परमात्म्यावरती भार टाकला. द्रौपदीताईंचा भार त्या भगवान परमात्म्याने सांभाळला. मीराबाईंनी भगवान परमात्म्यावरती भार टाकला. मीराबाईंचा भार त्या भगवान परमात्म्याने सांभाळला. बरं का बघा मला इथे येऊन अतिशय आनंद वाटला की सुंदर वातावरण तुमच्या गावाचं आहे. अगदी तरुण मंडळींचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होऊन जावे. आणि बघा छोटे छोटे मुलं सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उभे आहेत. काही छोटे मुलं त्या ठिकाणी खाली बसलेले आहेत. यालाच म्हणायचं बरं का संस्कार. कारण संस्कार जर आपण केलेत ना मायबाप तरच आपली संस्कृती टिकणार आहे. संस्कृती जर टिकली तरच आपला हा धर्म टिकणार आणि धर्म जर टिकला तरच हे राष्ट्र टिकणार. म्हणून ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची. कारण जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि फुकट नाही घडले. तसे संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी. त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही माझ्या दादांनो माझ्या ताईंनो. हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. म्हणूनच तर आज 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत. पण आपल्या राजांची मंदिरं नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून ठेवलंय त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आपल्या तरुणांनी नुसतं बोंबलत फिरायचं. अरे अंधार झालाय आता दिवा पाहिजे दिवा आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. काही माशी याचे पूज्य राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावतो राजांना? कशाला? दारूच्या बाटल्यांची झाकणं गोळा करायला का आपण मग काय काय वाद घालतो ते पाहायला? अरे खऱ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चला ना. आणि मला तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याची गरज पडते मग आम्ही लोक तरी काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करावे, त्यांच्या समोर दिवे कुणी लावावे याच्यावरून आम्ही वाद घालायला लागलो. मग आम्ही लोक काय दिवे लावणार? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली 19 फेब्रुवारीला की आमची मुलं लाखो रुपयाचा डीजे लावतात, फुल दारू पितात, भलतीच गाणी त्या डीजेवर वाजवतात. म्हणतात त्या डीजेला ओ डीजेवाल्या जरा बजाव. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलंच व्यसन नव्हतं तरुणांना. आपण जर व्यसन करून दारू पिऊन जयंती साजरी करत असो तर काय वाटत असेल त्या राजांना? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सुद्धा कसे केले. आणि नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. शिवने शुभ जन्मला शिवने शुभ जन्मला राजांचा अधिपती. साऱ्या
या देशातील महिला सुरक्षित होती. आज आपल्याच बहिणींना नीट कॉलेजला जाता येत नाही, म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजे. या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला पाहिजे. आणि ज्या वेळेला जिकडे तिकडे आनंद नांदेल ना, त्या वेळेला आपण समजूया आपल्याला स्वराज्य मिळाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याकरिता 18 पगड जातींना एकत्र घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलंय. पण आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं लक्षात ठेवा बरं का तरुणांना. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केलं एक होताती. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केलं एक होताती. घेऊन भगवतो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची काय आई शिवाई आईची काय आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळ आमच्या नाही कुणाची भीती. जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय भवानी. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बघा, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात. कारण तसं कर्तृत्व होतं आपल्या राजांचं बरं का. पण त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून तर म्हणावंसं वाटतं की माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस. माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले अंगणी तुळस. माता तुम्ही जर नसत्या तर नसते लढले हो मावळे. आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले ही विजयाचे झोडे, ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातला. विठ्ठला म्हणून इथं बसलेल्या माझ्या सर्व तरुणांना, माझ्या बांधवांना माझं सांगणं आहे, तुम्ही माझ्या भावांसारखे आहेत बरं का दादांनो. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही अशी स्वप्न बघा, अशी स्वप्न बघा की तुमचं स्वप्न ऐकल्यानंतर दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वेड्यातच काढावं बरं का, वेड्यात काढावं. पण तुमचं स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही एवढं झटत राहा, एवढं झटत राहा की तुमच्या जीवनामध्ये एक दिवस असा येईल की ते तुमचं स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल. परंतु त्याकरिता जिद्द असावी लागते, प्रयत्न असावे लागतात, तरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होत असतं बरं का. केले उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मने ठाणू नको, थोड्याशा यशावर समाधान मानू नको. कारण अत्युच्च संकल्पासह बांधली यशाची दोरी. उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. बघा, जगाने आपल्याकडे पाहावं आणि म्हणावं की तो मुलगा दिसतोय ना तो आमच्या गावातील आहे, ती ताई दिसते ना ती आमच्या गावातील आहे, असा अभिमान गावकऱ्यांना, आपल्या आई वडिलांना आपला असला पाहिजे गड्या. बघा, या ठिकाणी आपली कीर्तनाची वेळ झालेलीच आहे. जाता जाता सांगेल, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा.
आणि जरा गोड बोला. आजकाल लोक गोड बोलत नाही हो. मला तुम्ही सांगा चंदन सावरगाव वासियांनो, गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का? हा, झोपडे काका. मग माणसं गोड तरी का बोलत नाही? ज्ञानोबराय सांगतात माणसाने कसं बोललं पाहिजे. साजानी मवाडा मी तुले आणि रसाडा, शब्द जैसे कलोडा अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे. लोक गोड बोलतात हो, परंतु कधी? मकर संक्रांतीला 14 जानेवारीला तिळगुळ घ्या. गोड गोड बोला काही ते फक्त तिळगुळ खाण्यापुरतं गोड बोलतात बरं का. गोड बोला, सबसे मीठा बोल भाई, सबसे मीठा बोल. गोड बोला आणि जास्त गोड बोलणाऱ्यापासून सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारा फार खतरनाक असतो मायबाप बरं का. मिठो मिठो बोल थार काय बिगडे, काय बिगडे थार काय बिगडे. बोल मिठो मिठो बोल थार काय बिगडे, काय बिगडे थार काय बिगडे. या जीवन में दम नहीं, या जीवन में दम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो मिठो बोल थार काय बिगडे, काय बिगडे थार काय बिगडे. बोल मिठो मिठो बोल थार काय बिगडे, काय बिगडे थार काय बिगडे. काय बिगडे थार काय बिगडे, काय बिगडे थार काय बिगडे. बरं का, गोड बोला आणि जरा माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. कशाला म्हणायचं माणुसकी? अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो आहे माणुसकी बरं का. अरे ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां जाए मंदिर वहां बन जाए, मंदिर वहां बन जाए. पत्थर एक बार मंदिर में जाता है, पत्थर भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है, लेकिन इंसान इंसान नहीं बन पाता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून जरा माणुसकी सांभाळा. ती प्रार्थना आपण सर्वांनी म्हणायची आणि थांबायची बरं का. आपल्याला ज्यांना ज्यांना येतो सर्वांनी, छोटे बाल वृद्ध अगदी न लाजता सर्वांनी आपण ती प्रार्थना म्हणायची बरं का. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. वा 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 वा. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा. म्हणा म्हणा. द्वेष सारे एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंग दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. एकदा आमच्या पहिला मंडळांकरता जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर म्हणतो. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समभागणे. हीच आमुची प्रार्थना. बघा इथपर्यंत आपण आलेलो आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा माय बापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून त्या ठिकाणी सेवेला इथेच पूर्णविराम. तत्पूर्वी बघा आपल्या
भारताच्या गानकोकिळा आशा दिदी भोसले आणि गुरुवर्य मठाधिपती देवगड संस्थानचे मठाधिपती आपले भास्कर गिरी बाबा यांच्या मातोश्री, त्यानंतर यांना आपण त्या ठिकाणी शांत राहून श्रद्धांजली वाहायची आहे. 2 मिनिट सर्वांनी शांत बसायचं बरं का. ओम शांती शांती शांती. मिठोबा रखुमाई बघा, तुम्ही सर्व गावकरी या ठिकाणी धर्माचं कार्य करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, आपण लोक सुद्धा या ठिकाणी धर्माचं रक्षण करत आहात. आदरणीय आमचे हरिभक्त पारायण प्रमोदजी महाराज पवार यांचं तुम्हाला त्या ठिकाणी फार मोलाचं मार्गदर्शन आहे. तरुणांचं त्या ठिकाणी पुढाकार आहे, वयस्कर लोकांचं मार्गदर्शन आहे आणि दिग्गज कलाकार मंडळी तुम्हाला या ठिकाणी या गावाला लाभलेली आहे. म्हणून हे तुमच्या गावाचं सुद्धा परम भाग्य आहे बरं का. सुंदर अशी साथ आमच्या अण्णांनी आम्हाला दिलेली आहे. परत आमचे मामा, सर्व टाळकरी बांधव, अगदी सुंदर साथ सर्वांनी दिली. सर्वांचेच या ठिकाणी मनस्वी आभार. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा माय बापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन शेगाव निवासी, जय गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन भक्त प्रतिपालक, जय गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन शेगाव निवासी, जय गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पार्वती पतये हर हर महादेव. पवन सुत हनुमान जी महाराज